पुणे महानगरपालिकेने पुण्याचं सांस्कृतिक जे काही धोरण आखायचं आहे त्याच्याबद्दलचे एक समिती तयार केली आहे. त्याच्यात 40-50 लोक. चांगली गोष्ट आहे. एखाद्या शहराच्या सांस्कृतिक सुधारासाठी जेव्हा आपण एखादी असं काही काम करतो तेव्हा त्या शहराला त्याचा फायदा असतो. पण आपण कोणाला घेतो आहोत? मुद्दामून घेतात राहुल सोलापूरकरला. त्यांनी शिवाजीराजेंचा अपमान केला, महाराजांचा अपमान केला, महाराजांच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं, महाराजांच्या शौर्यावरती त्यांच्या हुशारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तो राहुल सोलापूरकरच तुम्हाला लागतो? याच्यात आम्ही काय बोध घ्यायचा की महाराजांचा अपमान कोणीही करावा त्याला राजश्री मिळेल, असाच अर्थ निघतो ना. कारण का शेवटी पुण्यामध्ये सत्ता कोणाची आहे? भले महानगरपालिका आता अस्तित्वात नाहीये पण सत्ता कोणाची आहे? म्हणजे सत्तेच्या छत्रीखाली बाणगोळ उगवणार का? वाईट आहे हे. लोकांच्या भावना मुद्दामून डिवचवायचा, चिमटे काढण्याचा प्रयत्न आहे. उद्या कोरटकरला घ्या ना तुम्ही महाराष्ट्राच्या समितीवर, करा मोठा. कोण नामदेव ढसाळ विचारणारा जो ऑफिसर आहे त्याला काहीतरी महाराष्ट्राचं पारितोषिक द्या मोठं. म्हणजे जिथे जिथे बहुजन मानत असलेल्या महापुरुषांवरती चिखल उडवला जात असेल तिथे तिथे त्या माणसांना तुम्ही मोठे करा. चांगलं धोरण आहे तुमचं. गावांमधून केलं जातं असा प्रकार सरळ आहे. काय गरज नव्हती ना राहुल सोलापूरकर वरती एवढी कॉन्ट्रोवर्सी चालू असताना मुद्दामून त्याला समितीत घ्यायचं. त्याचं कार्यकर्तृत्व काय? काय पुस्तकं लिहिली आहेत? काय मोठ्या व्याख्यात आहे का? त्याच्या मागचे त्यांनी खूप इतिहासाचं संशोधन केलंय? काय काय आहे काय? आणि असा कुठला मोठा थोर कलाकार आहे की त्याला फार कुठलं तरी महाराष्ट्राचं जागतिक दर्जाचं कुठलं पारितोषिक मिळालंय त्याच्या अभिनयासाठी? कांड जो महाराष्ट्रात चालू आहे त्याच्यामध्ये एक अधिकची माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो की ह्याचे जे फिटमेंट आहेत, म्हणजे ते प्लेट मॅन्युफॅक्चर केल्यानंतर गाडीला लावण्यासाठी जी फिटमेंट मशिनरी आहे आणि फिटमेंट युनिट आहे ते कोणी घेतलं याची चौकशी सरकारने करावी. ते कोणाकोणाला मिळाले याची चौकशी सरकारने करावी. 20 लाख रुपये कॅश घेऊन हे फिटमेंट एजन्सीज देण्यात आलेले आहेत. हे 20 लाख रुपये कॅश कोणी कोणाला दिले याची माहिती सरकारने जरूर द्यावी. विधानसभेत आम्ही देणारच आहोत. पण म्हणजे काय उघडपणाने भ्रष्टाचार चालू आहे आणि त्याला पण राजश्रय मिळतोय हे दुर्दैव. आणि मी आजही सांगतो की याच्यात मंत्र्यांचा खेळ कमी आणि अधिकाऱ्यांचा खेळ जास्त. वाल्मिक कराड हाच सूत्रधार आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो सूत्रधार आहे. आम्ही खोटं बोलतच नाही. आम्ही माहोल तयार करत नाही. जे आम्ही सांगत होतो तेच खरं. लोक हसत होते ना काय बोलतात उगाच कारण नसतं ना. वाल्मिक कराड त्याचा देव माणूस होता. वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. राजीनामा घ्या. खास माणूस मुख्य सूत्रधार आहे. हे इतका विकृत आहे की संतोष देशमुखची हत्या होत असताना ती लाईव्ह बघत होता तो व्हिडिओ. त्या बिचाराचं एकही हाड जागेवर ठेवलेलं नाही. त्याचं पूर्ण अंगातलं थेंब आणि थेंब रक्त साखळलेलं आहे. अशी हत्या करण्यासाठी का अशी माणसं? असा माणूस आहे विकृत. ते सगळे प्रश्न आम्हीच लावून धरणार. वाल्मिक कराडचं पहिल्यांदा नाव कोणी घेतलं अधिवेशनात? अधिवेशनाच्या बाहेर दरवाज्यात कोणी घेतलं? आतमध्ये जाता जाता पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या मी घेतलं आणि आमच्या संदीप क्षीरसागरने घेतलं. त्याच्यानंतर आता विषय पिटला ना. आणि आजपर्यंत आम्ही त्या नाव लावून धरलंय. आणि आम्हाला आनंद आहे की ह्या पाठपुराव्यामुळे सरकारला नमावं लागलं आणि तपास योग्य रीतीने चालू आहे. पण अजूनही मी सांगतो की बीड मध्ये इतक्या हत्या झाल्यात की त्याचा तपास करण्यासाठी जो चौकशी आयोग नेमलेला आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्याचा स्कोप वाढवा. त्याच्या हातात अधिकार द्या आणि इतर हत्यांचीही चौकशी करा. लवकरच कळेल आकाचा आका कोण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.